घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड ग हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अत्तल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। ओ मिसेस सुभेदार, ओ मिसेस सुभेदार, ओ मिसेस सुभेदार, ओ मिसेस सुभेदार, व्हाट इज दिस नॉनसेन्स? इज दिस द प्लेस टू ड्राय द क्लोथ्स? काय म्हणून राहिले? अहो कपडे वाळत घालायची ही जागा आहे का? सोसायटीने दिलाय ना ड्रायिंग एरिया। बाप्पा हीच तर जागा आहे ना कपडे वाळत टाकायची। अहो पण अंगावर पाणी पडतं त्याचं काय? आता पाण्यातच कपडे धुतले म्हटल्यावर पाणी तर पडलच नाही का? तुम्ही एक काम करून टाका, बाजारातून 3-4 गुलाबाच्या झाडाचे कुंड्या आणा मस्त आणि लावून टाका नाही ते, म्हणजे वरून टप्पा पाणी पडलं का सट येतील गुलाब बढिया। आणि द्या मग काकूंना रोज एक गुलाब। भांडण गिंडण होणारच नाही ना तुमच्यात। रोज काऊन भांडत राहते हो काकूंशी? आवाज येते ना आमच्या घरी। अहो काय बोलताय तुम्ही? आयडिया सांगून राहिली ना, एका गुलाबाच्या झाडामुळे पडणारं पाणी आणि होणारं भांडण, दोन्ही प्रॉब्लेम खतमच होऊन जातील ना तुमचे। तुम्ही पण खुश, आम्ही पण खुश आणि काकू पण खुश। जमन का? कमीच आणून देऊ? नको नको, या बाईशी काय बोलायचं कळतच नाही, जराही मॅनर्स नाहीत हाय सोसायटीचे। आटपलं का तुमचं? ट्राय टू अंडरस्टँड, दिस प्रोडक्ट इज ओनली फॉर हायर सोसायटी। आणि तुम्ही काय प्रेझेंटेशन केलंय? टिपिकल मिडल क्लास लोकांचं वाटतंय। एवढं महागडं प्रोडक्ट विकत घ्यायची त्यांची लायकी तरी असते का? त्यांना टार्गेट करण्यात काय पॉइंट? थिंक बिग, तर मोठा विचार करा। प्रेझेंटेशन क्लासीच हवंय, अंडरस्टूड? मेल करा मला, ओके? प्रेझेंटेशन क्लासेस हवंय, बाय। आओ पोय थंड होऊन राहिले ना। हॅलो, मी करतो, नंतर करतो। या बाय बाय। हे घ्या, गरमागरम पोहे केले तुमच्यासाठी, नागपुरी स्टाईल मधले, पोपट टाकून। पोपट नाही ग, पोपटीची डाळ। चालते हो, त्यात काय, खायशी मतलब। पोट्ट काय करून राहिला? अथर्व! अगे तुम्हाला माहिती नाही आजकाल तो कुठल्या टिपेत बोलतेस तू? अशा शिरात आणायला आता काही ही पूर्वीची चाळ नाहीये। नाही, हाय सोसायटीत राहतो आपण, कळतंय ना? कळतंय का? हे दार काय सतत उघड? अहो असं म्हणतात, मनाचं घराचं दार नेहमी उघडं असावं।
कधी कोण कुठल्या रूपाने येईल काही सांगता येत नाही ना. आणि हवा पण येते ना पढिया. सॉरी. तुम्ही असे चिडू नका बरं जायच्या वक्ताला. आणि ते पोहे खाऊन घ्या ना पटापट, थंड होऊन राहिले ना. थंड होत आहेत. हो थंड होत आहे. कळतंय मला. हा थांबा. आचार कुठला देऊ? लिंबू, आंबा की मिरची? मिरचीच देते. हा अगं ए नकोय. घ्या. पुरे पुरे. अगं भाजी नाहीये ती, लोणचं आहे. पुरे खाओ. नवीनच केलंय, जबरदस्त झालंय, एकदम तेज तर्रार नागपुरी स्टाईल मध्ये. हम आ गए हूँ. हाँ आती हूँ. हाँ इसमें दो. हाँ पी लो. राम प्रसाद जी, हाँ चाय रखती हूँ, पी के जाना. अरे नहीं 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 बाबूजी, आज नहीं. आज हमको बहुत जगह दूध डालना है. अच्छा ठीक है, ये लो. हाँ हाय. छुट्टा तो नहीं है बाबूजी. रहने दो ना राम प्रसाद हो जी. मी पोचतोय वेळेत. हा निघताना फोन करतो ना. हो ओके बाय बाय बाय. अथर्व आओ, दुधाकडे बघता का जरा? मी अथर्वला तयार करून घेते ना पटकन. ए असली बायकी कामं मला नाही सांगायची. हा आज दूध बघायला सांगतेस, उद्या काय भाज्या चिरू? आणि त्या दूधवाल्याला रोज रोज चहा विचारायची काय गरज असते? बाप्पा काय होते मग? अहो घरात कोणी आलं की चांगलं वाटते म्हणाले. आता इथे मुंबईत आहेच कोण आपलं? शेजारचे पाजारचे, दूधवाला, वॉचमन, हेच आपले नातेवाईक असं समजायचं. तुम्ही तर विसरूनच गेले नागपूरला. मला तर बा खूप आठवण येते नागपूरची. अगं मग जा, तिकीट काढ नागपूरचं आणि जा तिकडेच. तशी तू तिकडेच बरी. कायच्या काही बोलता हा तुम्ही? आता तुम्हाला अथर्वला आपल्या घराला सोडून काऊन जाईन मी नागपूरला? काऊन म्हणत जाऊ नकोस ग. किती वेळा सांगितलंय तुला, जरा आपली ना भाषा सुधारा. कुठल्या लोकॅलिटीत ग्रीन टी कर माझ्यासाठी, एअरपोर्टला जायचंय. हो होल्ड. नानाजींना बोलवते पोहे खायला, त्यांना खूप आवडतील गरमागरम पोहे. आली. अगं हो हो आलो आलो. नानाजी मीच आहे, उघडा ना दार. अरे उघडतो उघडतो, हिला एक धीर नसतो. हो 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 थांब, आलो. काय पाहिजे? काही नको, तुम्हाला घेऊन जायला आली. कुठे? घरी. गरमागरम पोहे केले ना मस्त, आणि मिरचीचा आचार पण जबरदस्त झालाय. सांगतेस काय? आणि हे बघ, सकाळी सकाळी जोर जोरात दार वाजवत जाऊ नकोस. पंकज आणि सुनबाई घरी आहे अजून. माहिताडच मी पण. होय ना? हो. असू दे, असू दे. ए भारती, अगं मी आलो राधिकेकडे जाऊन. जाऊ दे चला. अथर्व चल ना रे लवकर. अथर्व कसा आहे? हो लाईट. हा बघ हा बघ हा बघ. आवडला? तुझ्या वाढदिवसाला यावर्षी तुला प्रेझेंट. प्रॉमिस. पेपर आण बघू तो आता. पटकन. वा शाबाश. काय लागली वाटते लॉटरी? कसली लागते? एक नंबरानं नशीब चुकतंय आमचं. नानाजी, जोवर आपण नशीब घडवतो तोवर ते आपल्या हातात असते, आणि जेव्हा आपण त्याच्यावर अवलंबून बसतो तेव्हा आपण त्याच्या हातात जातो. आता आपण नशिबाच्या हातात जायचं का त्याला आपल्या हातात ठेवायचं ते आपणच ठरवायचं नाही का? असे काऊन बघून राहिलात तुम्ही?
नशीब बिशीब काही नाही. तुमच्या हातात ते पोहे ते खाऊन घ्या पटकन. बर. पोपट्याचे. पोपट्याचे म्हणजे? पोपट्याची डाळ घालून केले ना. वा 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 वा, एकदम फर्स्ट क्लास आहे. आमच्या सुनबाईला पोपटाची डाळ म्हणजे काय ते पण माहित नसणार. काय चके बोलता तुम्ही. खरंच. अगं झणझणीतपणा कशात असावा लागतो हे तुला कधी कळतच नाही. पण तुला तो नक्की समजलाय आणि तुझ्या स्वयंपाकात उतरलाय. तुझ्या स्वभावात. सांबार देऊ का ह्याच्यावर? सांबार कशाला आता ह्याच्यावर? सांबार बरं आण. आणते. जा रे दप्तर घेऊन ये जा. सांबार. कांदे पोहे सांबार म्हणजे ते. हा टाक सांबार. हा. हा अच्छा अच्छा, तुमच्या वराडामध्ये कोथिंबीरला सांबार म्हणतात काय? हो. आपलं कोण विचार करतोय कांदे पोह्यावर सांबाराचं काय काम? मी निघतो, नाही तर आमची भयप्रदा ओरडेल. भयाप्रदा? हो, आमची ही प्रत्येक गोष्टीला भीत असते ना, म्हणून भयप्रदा. कायचे काही बोलता तुम्ही नानाजी. परत थांबा, त्यांच्यासाठी पण डबा भरून ठेवलाय. अन्नपूर्णा आहेस ग तू, अन्नपूर्णा. खरंच तुझ्या हातचं असं खाऊन आणि तुझे रोज असं बोलणं ऐकून ना, तुला सांगतो फ्रेश होतो मी दिवसभरासाठी. चल निघतो. हो भयप्रदा. हे भगवान, यांची ग्रीन टी. ए मेरा बच्चा, बच्चा चिडू नकोस ना. शोना, आय लव्ह यू सो मच. किती माझं तुझ्यावरचं प्रेम कशानंही मोजता नाही येणार इतकं. खरंच मला खूप आवडतेस तू. तुझं सगळंच मला खूप आवडतं. तुझे काळेभोर केस, ते सुंदर डोळे, तुझं खुणावणारा स्माइल, तुझा दरवळणारा गंध. आय कॅन फील इट राईट नाव. येस, आय नो मी चिडतो कधी तुझ्यावर, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना. तेवढा मी पॉझिटिव्ह आहे तुझ्याबद्दल म्हणूनच ना. तू जर आत्ता माझ्या समोर आलीस ना, असं वाटतंय तुला असं घट्ट मिठीत माहित आहे हो मला, तुम्ही किती चिडले ना तरी तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. समोर असली का चिडता, नसली का फोटोशी बोलता. हो ना? कळलं ना मग? हो तर समजून राहिले ना सगळं. काव ना? इस्त्री खराब होते ना शर्टची. हा, ठीक. बॅग भरलीस का माझी? कधीच भरून ठेवली. तुमच्या बाकीच्या कपड्यांबरोबर थंडीचे पण कपडे ठेवले. ते दिल्लीला पावसाळ्यात बहुतच थंडी असते म्हणे. ठीक, चल येतो. थांबा, हा पण ठेवते. हा कशाला? तुम्हाला आमची आठवण येईल ना म्हणून. ठीक.
तुमची रुमाल. आणि डबा पण घेऊन जा. अथर्व, शाळेला उशीर होऊन राहिला ना रे. चल ना लवकर. नॉनसेन्स. मुद्दामून धक्का मारला ना? हो नाही ताई, मुद्दामून नाही मारला, चुकून धक्का लागला. चुकून काय धक्का लागला? हा, एक जात खोटारडे असता तुम्ही पुरुष. रेवती, काय ग, काय झालं? बघ ना, मुद्दामून धक्का मारला याने. नाही नाही ताई, खरंच चुकून धक्का लागला, मुद्दामून नाही केलं. खरंच आईची शपथ. अरे, आईची शपथ घेऊन खोटं बोलतोयस आता? बापाची शपथ कधी घेतलीये? तिथेही स्त्रीलाच मार. तुम्ही सगळे पुरुष ना सारखेच. सॉरी ना ताई, खरंच. बघ तो सॉरी म्हणून राहिला. मी जाओ जा. चल ना, स्कूलची बस निघून जाईल ना. चल तू. थांबवलंस म्हणू ना? काऊन राहायचं, पर्वत करून राहिली. आज एकही कॅब मिळत नाहीये. आणि मस्ती करायची नाही अजिबात. इथे काय करून राहिले तुम्ही? टॅक्सी नाही का मिळून राहिली? मिळाली असती तर इथे उभा असतो का मी? ठीक आहे, आली. थांबा. टॅक्सी. रुको रुको रुको. अहो मॅडम, काय करताय तुम्ही? आता ऍक्सिडेंट झाला असता ना. हो ते तर होऊ देत. हात दाखवून तुम्ही थांबतच नाही तर मी काय करू? एअरपोर्ट जाणार. अहो नाही जायचंय मला. नाही नाही, तुम्हाला नाही, माझ्या मिस्टरांना जायचंय. अहो ताई सांगितलं ना एकदा नाही जाणार. आता ताई बोलला ना, मग ताईची एवढी मदत नाही का करणार? अरे बसाव तुम्ही. हा, ताईची एवढी मदत कर. घेऊन जा त्यांना. रिक्वेस्ट करते मी, प्लीज प्लीज. हा, बसा भाऊजी. बसाव तुम्ही. नीट घेऊन जा. हा, टाटा. अच्छा राधिका, तू म्हणजे ना अशक्यच आहेस. माझ्या नवऱ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. हा, अशीची राणीच आहेस ना. ए, बस आली बस. ए मेरा बच्चा. हा सोना, निघालो मी. हो येतोच थोड्या वेळात. ओके. हो, इवन आय मिस यू बेबी. बाय. हॅलो. मिसेस सुभेदार का? हा, मीच बोलून राहिले. आपण कोण? मी गिरीश पानवलकर, तुमच्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये बोलतोय, त्यांचा सिनियर. हो का? ऍक्च्युली मी तुम्हाला एका पार्टीचं आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय. पार्टी? हा, आमच्या ऑफिसमध्ये अॅन्युअल प्रमोशन्स देण्यात येणार आहेत. आणि हो, यावर्षी प्रमोशन्स ऑफिसर्सच्या बायकांच्या हस्ते देण्याची आमच्या सुप्रीम बॉसची कल्पना आहे. म्हणून तर मी स्वतःहून तुम्हाला फोन केला. मॅडम, उद्या संध्याकाळी नक्की यायचं बरं का? नाही, पण उद्या कसं जमन? त्यांना तर काहीच माहित नाही. दिल्लीला ऑफिसच्याच कामासाठी गेले म्हणे ना. हॅलो हॅलो. हा मिसेस सुभेदार, मला दुसरा एक फोन येतोय. मी तुम्हाला एक थोड्या वेळात फोन करतो. ओके. पार्टीचं यांनाच माहित नाही. हा, एक काम करा, इथून राईटला घ्या. अहो साहेब, तुम्हाला एअरपोर्टला जायचंय ना, ते इकडे लेफ्टला आहे. अंधेरी लोखंडवाल्याला जायचं, इथून राईटला घ्या. तरी मला वाटलंच काय तरी लोचा आहे. तुम्हाला जेवढं सांगतोय तेवढं करा. राईटला घ्या पुढून. युजलेस. Baby, door is open. बच्चा. I'm coming. 2 minutes, huh? ओके ओके.
हे काय गॅरी, किती उशीर केला. ए मेरा बच्चा, सो सॉरी. बच्चा किती मिस करत होता माहितीये. काय सांगू, मला येताना ना इतकं ट्रॅफिक होत. हॅलो, हा काय? कुठे आहात तुम्ही? कुणाचा फोन आहे?